नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. त्यात सुरुवात करणार आहोत भारताच्या आकडेवारीनं आणि आज बघणार आहोत भारतातली आकडेवारी काय आहे. तर भारतात 39,361 संक्रमितांची नोंद झाली. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,14,11,262 वर पोहोचली. गेल्या 24 तासात 416 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 4,20,967 वर पोहोचलेली आहे. 35,968 जण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे डिस्चार्ज झालेल्यांच्या संख्येतही आता वाढ झाली. ही एकूण संख्या 3,05,79,106 वर पोहोचली. देशात सध्या 4,11,189 जणांवर उपचार सुरू आहेत. देशात गेल्या 24 तासात 18,99,874 जणांचं लसीकरण झालं. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांचा एकूण आकडा 43,51,96,901 वर पोहोचलाय. दैनंदिन पॉझिटिव्हिटी रेट हा 1.31% इतका आहे, तर रिकव्हरी रेट वाढून 97.35% वर पोहोचलाय, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. फ्रान्समध्ये ऑगस्ट महिन्यापासून बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, रेल्वे आणि विमान प्रवासासाठी कोविड स्पेशल पास सक्तीचा करण्यात आलाय. त्यामुळे चाचणी आणि लसीकरणाची मागणी मात्र वाढली आहे. रात्री इंडोर किंवा आउटडोर कार्यक्रमासाठी जर जायचं असेल तर लसीकरण न केलेल्या नागरिकांसाठी सकाळी 10 ते रात्री 1 वाजेपर्यंत रॅपिड टेस्टची सुविधा उपलब्ध करण्यात आली. पहिल्याच दिवशी केंद्रावर 308 चाचण्या करण्यात आल्याची माहिती तिथल्या आरोग्य विभागानं दिली. सुट्टीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येतही आता वाढ होताना दिसतेय. अमेरिकेनं मदत म्हणून पाठवलेल्या 35 लाख मॉडर्ना लसींचा साठा कोलंबियात पोहोचला. बोगोटा विमानतळावर यावेळी अध्यक्ष इवान ड्यूक उपस्थित होते. मदतीबद्दल अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्याप्रती ड्यूक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. फ्रान्सच्या संसदेनं सर्व रेस्टॉरंट्स आणि देशांतर्गत प्रवास आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक करण्यासाठी विशेष कोविड पास आवश्यक असलेल्या कायद्याला मान्यता दिली आणि याच कायद्याचा निषेध होतोय. कालही विविध ठिकाणी निदर्शनं झाली. या कायद्याचा निषेध करण्यासाठी एकीकडे निदर्शनं होत असली तरी लॉकडाऊन लावण्यापेक्षा अशा निर्बंधांमुळे नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रयत्न करत असल्याचं अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं म्हणणं आहे. थायलंडची बातमी. वाढत्या कोरोना संक्रमणामुळे आरोग्य यंत्रणेवरचा ताण वाढलाय. त्यामुळे नागरिक आता रुग्ण आणि आरोग्य यंत्रणेतला दुवा म्हणून काम करतायत. नागरिक विकेंडला आरोग्य स्वयंसेवक म्हणून पुढाकार घेत आहेत. डॉक्टर, परिचारिका या संकटाला तोंड देताना प्रचंड थकलेत आणि रुग्णांना तिथे पोहोचण्यातही अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिक आता स्वयंसेवकाच्या भूमिकेत दिसत आहेत. स्पेनमधली बातमी. कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाल्यानं लसीकरणासाठी गर्दी वाढली आहे. गेल्या सोमवारी केवळ एका दिवसात 61,000 रुग्ण आढळले. गेल्या 6 महिन्यातली ही सर्वाधिक वाढ आहे. सुरुवातीला मंदावलेला लसीकरणाचा वेग आता स्पेनमध्ये वाढतोय. मागणी वाढल्यानं लसींचा साठा अजिबात वाया जाणार नाही, तर लससाठा उपलब्ध होईल त्याप्रमाणे वापर होत जाईल, अशी माहिती लसीकरणाचे प्रमुख जोन कास्ट्रेलो यांनी दिली. इटलीमध्ये 6 ऑगस्टपासून लसीकरण झालंय किंवा नाही हे नमूद असलेला ग्रीन पास बाळगावा लागेल, असं पंतप्रधान मारिओ दागरी यांनी जाहीर केलंय. आणि हा पास जिम, संग्रहालय, थिएटर्स, रेस्टॉरंट्समध्ये प्रवेशासाठी आवश्यक केला जातोय. पण इटलीच्या विविध शहरात या निर्णयाचा निषेध करण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरलेत. पुन्हा लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्था धोक्यात घालण्यापेक्षा हा पर्याय अंमलात आणण्याचा सरकारचा विचार आहे. कोलंबियात डेल्टा व्हेरियंटचा पहिला रुग्ण सापडल्याची माहिती अध्यक्ष इवान ड्यूक यांनी दिली. कॅली शहरामध्ये हा रुग्ण आढळला. तो नुकताच अमेरिकेहून परतलाय. कोलंबियामध्ये सध्या कोरोना रुग्ण आढळले असले तरी नागरिकांनी ते प्रमाण जरी कमी असलं तरी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. तसंच लसीकरण करून घ्यायचं आवाहनही त्यांनी केलंय. लसीकरण न झालेल्या भागात डेल्टा व्हेरियंटचा संसर्ग वेगानं होऊ शकतो, अशी चिंता आरोग्य अधिकाऱ्यांना भेडसावतेय. कोलंबियाच्या 21.63% नागरिकांचं आत्तापर्यंत पूर्ण लसीकरण झालंय. भारतात सापडलेल्या डेल्टा व्हेरियंटचा प्रसार आत्तापर्यंत 100 देशांपर्यंत पोहोचलाय. फ्रान्समध्ये येलो वेस्ट चळवळीतले कार्यकर्ते, सामाजिक हक्कांसाठीचे देखील कार्यकर्ते अशा एकूण 1,60,000 जण आंदोलनात सहभागी झाले. रेस्टॉरंटमध्ये जाण्यासाठी आवश्यक स्पेशल कोरोना व्हायरस पास आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाबद्दलच्या विधेयकाविरोधात ही निदर्शनं सुरूच राहिली. इटलीमध्ये देखील अशाच प्रकारे आंदोलनं करण्यात आली. यावेळी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराचा वापरही करावा लागला.
इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्या घराबाहेर इस्रायली नागरिकांनी निदर्शनं केली. पंतप्रधानांनी केलेल्या लसीकरणाच्या आवाहनाचा त्यांनी विरोध केला. लसीकरण न झालेल्या नागरिकांना सार्वजनिक कार्यक्रमाला हजर राहण्याची परवानगी नाही असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आणि त्यानंतर अशा आंदोलनांनी जोर धरला. ज्या अमेरिकन नागरिकांनी अजूनही लस घेतलेली नाही ते लस घेण्याबद्दल साशंक आहेत असं एका सर्वेक्षणातून पुढे आलंय. लसीकरण डेल्टावर कितपत प्रभावी ठरू शकेल अशी शंका अनेकांच्या मनात आहे. त्यामुळे संसर्ग जास्त असूनही लसीकरणासाठी नागरिकांना प्रवृत्त करणं हे खूप मोठं आव्हान आता आरोग्य कर्मचाऱ्यांसमोर आहे. लसीकरण न केलेल्या 35% नागरिकांना आपण कदाचित लस घेणार नाही असं त्यांनी सांगितलंय. तसंच 45% नागरिकांनी आपण लस घेणारच नाही असंही त्यांचं मत आहे. केवळ 3% नागरिकांनी आपण लस घेणार असल्याचं सांगितलंय. एका संस्थेच्या वतीनं हे सर्वेक्षण करण्यात आलं. फ्रान्समध्ये कोविड पासशिवाय रेस्टॉरंट आणि सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असं फ्रान्स सरकारनं जाहीर केलं आणि लसीकरणाला वेग देण्यासाठी हा निर्णय मुख्यत्वे घेण्यात आला. पुढच्या महिन्यापासून बार, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, ट्रेन आणि विमानातल्या प्रवेशासाठी नागरिकांना या स्पेशल पासची गरज लागणार आहे असं राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जाहीर केलं होतं. कोविड पाससाठी पूर्ण लसीकरण झाल्याचं प्रमाणपत्र किंवा कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा आणि किंवा कोरोनातून बरं झाल्याचा पुरावा दाखवावा लागेल. सप्टेंबरपासून 12 वर्षांवरच्या मुलांचंही लसीकरण फ्रान्समध्ये केलं जाणार आहे. बोलिव्हियामधल्या उरुचिपायामधल्या नागरिकांनी शनिवारी लसीकरण केलं. स्थानिक आणि विविध समुदायांपर्यंत लसीकरण पोहोचण्यासाठी सरकारच्या वतीनं मोहीम राबवण्यात येते. या समुदायातील नागरिकांनी लसीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी होनोरियो चिनो हे नेते चिपायाला गेले होते. या ठिकाणी 1200 नागरिकांचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट होतं, पण इथे केवळ 77 जणांचं लसीकरणच शक्य झालं. चिलीमध्ये लसीकरण विरोधात निदर्शनं करण्यात आली. सरकार हक्कांवर गदा आणण्याचा आरोप करत भेदभाव करत असल्याचा आरोप करत चिलीच्या प्रेसिडेन्शियल पॅलेसच्या समोर ही निदर्शनं झाली. तुमचा गोंधळ बंद करा आणि ते आम्हाला मारण्याचा प्रयत्न करतायत अशा अर्थाचे बॅनरही आंदोलकांच्या हातात होते. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना पास असेल तरच प्रवासाची मुभा दिली जाते, त्यामुळे फिरण्याच्या स्वातंत्र्यावर गदा येते असा आरोप या नागरिकांनी केला. जर्मनीनं स्पेन आणि नेदरलँडचा हाय इन्सिडन्सेस एरियाज या यादीत समावेश केला. याचा अर्थ या देशांमधून आलेल्या आणि लस न घेतलेल्या नागरिकांना क्वारंटाईनमध्ये राहणं बंधनकारक असेल. मंगळवारपासून हा नियम अस्तित्वात येईल, पण या नियमामुळे पर्यटकांची संख्या कमी झाली तर जर्मनीतल्या पर्यटन व्यावसायिकांवर याचा परिणाम थेट जाणू शकेल. स्पेन आणि नेदरलँड आधीच धोकादायक गटात आहेत आणि जर्मनी कमी धोकादायक गटात आहे. पण स्पेन जर्मनीतील पर्यटकांचं आवडतं ठिकाण आहे, त्यामुळे या पर्यटनावरही त्याचा परिणाम जाणवू शकतो. अमेरिकेत राहणाऱ्या मूळच्या क्युबामधील नागरिकांनी लसींचे 10,70,000 डोस क्युबाला पाठवलेत. हे डोस क्युबामध्ये पोहोचले. क्युबाच्या लसीकरण मोहिमेला याची मदत होऊ शकेल. अमेरिकेनं नुकतेच क्युबावर निर्बंध लादलेले आहेत, त्यामुळे दोन्ही देशांमधले संबंध सध्या काहीसे तणावपूर्ण आहेत. अशावेळी ही मदत येणं महत्त्वाचं मानलं जात आहे. ब्राझीलमध्ये कोरोना मृत्यूसंख्येत काहीशी घट होताना दिसते, त्यामुळे किंचितचा दिलासा मिळालाय. आता फुटबॉल फॅन्सना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत स्टेडियमवर जाण्याची परवानगी रिओ दी जेनेरिओमध्ये देण्यात आलेली आहे. रिओची जगप्रसिद्ध न्यू इयर पार्टी देखील इथे होऊ शकते असा दावा रिओचे महापौर करतायत. पण डेल्टाचा अधिक प्रसार होण्याआधीच जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर आता भर दिला जातोय. शुक्रवारची आकडेवारी त्यानुसार डेल्टाचे 140 रुग्ण तिथे आढळले होते. बातमी पेरू देशातली कोरोना संकटात जीव गमावलेल्या 4,000 अधिकाऱ्यांना राष्ट्रीय पोलीस दलानं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. जगातल्या कोणत्याही देशातील लोकसंख्येच्या टक्केवारीत सर्वाधिक मृत्यूदर असलेल्या पेरू देशाला कोरोना संकटाचा मोठा फटका बसलाय. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटचा प्रसार होतोय, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा यावेळी आरोग्यमंत्र्यांनी दिला. पेरू देशात 1,95,000 कोरोना बळींची नोंद झाली आहे. लिमा शहरात पैशांच्या मोबदल्यात अतिदक्षता विभागात बेड मिळवून देण्याचा प्रकार उघड झाला आणि हे गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारी संघटनेच्या 9 सदस्यांना पोलिसांनी अटक केली. आयसीयूमध्ये बेडसाठी आणि कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यासाठी $20,000 घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली. आतापर्यंत असे 4 प्रकार झाल्याचं उघड झालं. या रॅकेटमध्ये काही डॉक्टर्सही सहभागी असल्याची शक्यता व्यक्त होतीये.
डेल्टा व्हेरियंटचा धोका वाढतोय त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात रुग्णांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता लुइझियानामधले आरोग्य अधिकारी डॉक्टर कॅथरीन ओनिल यांनी दिलाय. आधीच्या कोरोना व्हेरियंटपेक्षा डेल्टाचा धोका अधिक असल्याचं त्या म्हणाल्या. पूर्णपणे निरोगी व्यक्तीलाही कोरोनाचा धोका आहे, त्यामुळे लसीकरण न झालेल्या नागरिकांना किंवा लसीकरण टाळणाऱ्या नागरिकांना याचा धोका अधिक आहे असं या डॉक्टर म्हणाल्या. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट नागरिकांना लसीकरण करून घेण्याचं सातत्यानं आवाहन करतायत. गेल्या काही आठवड्यात संक्रमण वाढतंय, त्यामुळे पुन्हा एकदा लसीकरण करण्याची आठवण त्यांनी नागरिकांना करून दिली आहे. 1336 कोरोना रुग्णांची नव्यानं नोंद झाली अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली. सध्या आढळत असलेल्या संक्रमणात डेल्टा व्हेरियंट संक्रमितांची संख्या अधिक आहे. ब्रिटन, तुर्कस्तान, जॉर्जिया, सायप्रस देशांकडे प्रवासाला इस्रायल सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. अमेरिकेकडून आलेली 1,50,000 डोसची मदत बुर्किना फासो देशात पोहोचली. हा साठा पोहोचल्यानं अपुऱ्या साठ्याअभावी मंदावलेल्या लसीकरणाला वेग येऊ शकेल. आफ्रिकेत इतर देशांपेक्षा लसीकरणाचं प्रमाण कमी आहे. कोवॅक्स मोहिमेअंतर्गत मिळणाऱ्या मदतीची अनेक देशांना अशीच प्रतीक्षा आहे. 14 ऑगस्टपासून न्यूयॉर्कमध्ये सुरू होणाऱ्या होमकमिंग वीकसाठी 5 मोठ्या कॉन्सर्टचं आयोजन केल्याची घोषणा न्यूयॉर्कचे महापौर ब्लेसिओ यांनी केली. 5वा आणि अंतिम कॉन्सर्ट 21 ऑगस्टला सेंट्रल पार्कमध्ये होईल. आयुष्यात स्वातंत्र्य उपभोगायचं असेल तर लसीकरण करून घ्या असं आवाहन महापौरांनी केलंय. या कॉन्सर्टमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांसोबतच पर्यटकांनाही सहभागी करून घेण्यासाठी महापौर कार्यालयाकडून पुढाकार घेतला जातोय. डेल्टा व्हेरियंटचा प्रसार वेगानं होतोय, त्यामुळे आयुष्य पूर्वपदावर आणायचं असेल तर लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरज जर्मनीच्या चान्सलर अँगेला मर्कल यांनी व्यक्त केली. लसीकरण करा आणि इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा असं आवाहन त्यांनी केलंय. त्या बर्लिनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. 60% नागरिकांनी पहिला डोस घेतलाय आणि 48% नागरिकांचं लसीकरण इथे पूर्ण झालंय. कोरोनाच्या उत्पत्तीबद्दल मांडल्या जाणाऱ्या विविध सिद्धांतांवर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांकडून अभ्यास केला जातोय. प्रयोगशाळेतून लीक झाल्यामुळे या विषाणूचा प्रसार जगभरात झाल्याच्या संशयाबद्दल या मुद्द्याचा देखील यात विचार होतोय. रशियाच्या आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी मॉस्को ट्रेन स्टेशनवर निर्जंतुकीकरण केलं. रशियामध्ये वर्षातल्या आतापर्यंतचे सर्वाधिक कोरोना मृत्यूंची गुरुवारी नोंद झाली होती. लेनिनग्रास्की ट्रेन स्टेशन आणि त्यांच्या प्लॅटफॉर्म्सवर त्यामुळे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इतरही बातम्या आपण बघणार आहोत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन अलास्काचा दौरा आटपून आशिया दौऱ्यासाठी रवाना झालेत. पदभार स्वीकारल्यापासून त्यांचा हा दुसरा दौरा आहे. संरक्षण विभागाच्या प्रायोरिटी रिजनमध्ये हा भाग येतो. वॉशिंग्टनला परतण्याआधी ऑस्टिन सिंगापूर, व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सचा दौरा करतील. कोसोवोचे पंतप्रधान अल्बिन कुर्ती यांनी रविवारी क्रोएशियाला जाऊन बस दुर्घटनेतल्या जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झालाय, 44 जण जखमी झालेत. या दुर्घटनेमुळे सोमवारचा दिवस राष्ट्रीय दुखवटा पाळला जाईल असं जाहीर करण्यात आलं. मृतांना श्रद्धांजली आणि जखमींना योग्य ती मदत देण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी केलं. बातमी ट्युनिशियातली राष्ट्राध्यक्षांनी रविवारी पंतप्रधानांना पदावरून बाजूला करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. देशातली कोरोनाची स्थिती आणि आर्थिक परिस्थितीमुळे सुरू असलेल्या हिंसक आंदोलनाचे संसदेत परिणाम झाले होते आणि संसदेचे कामकाज त्यामुळे स्थगित करण्यात आलं. लवकरच नवीन पंतप्रधानांची घोषणा केली जाईल अशी माहिती राष्ट्राध्यक्ष कैस सईद यांनी दिली. बातमी नायजेरियातली अपहरण केलेल्या 120 विद्यार्थ्यांपैकी 28 जणांची सुटका करण्यात आली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला दामेशीतल्या बेथेल बाप्टिस्ट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. येणाऱ्या दिवसात इतर विद्यार्थ्यांची सुटका होईल अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली. जॉर्डनची राजधानी अम्मानमधल्या एका कोविड रुग्णालयामध्ये वीज पुरवठा खंडित होऊन काल 2 जणांचा मृत्यू झाला. जॉर्डन सरकारनं कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी भाड्यानं घेतलेल्या खासगी पद्धतीनं चालवल्या जाणाऱ्या गार्डन हॉस्पिटलचा हा अतिदक्षता विभाग होता, जिथे हा मृत्यू झाल्याचं कळतंय. या दुर्घटनेची बातमी पसरताच संतापलेले नातेवाईक रुग्णालयाबाहेर जमा झाले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात प्रवेश करण्यापासून रोखून धरलं होतं. बातमी ब्राझीलची. सरकारविरोधी आंदोलकांनी ब्राझीलच्या विविध शहरांमध्ये रस्त्यावर उतरून राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांच्यावर कोरोना स्थिती हाताळण्यात अपयश आल्याबद्दल महाभियोगाची मागणी केली. साओ पावलोचा मुख्य रस्ता पॅलेस्टा अॅव्हेन्यूवरून चालत आंदोलकांनी बोल्सोनारो यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या सगळ्या बातम्यांचे अपडेट्स आता तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला देखील भेट देऊन पाहू शकता. त्यामुळे तिथे व्हिडिओ पाहण्यासाठी देखील आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि यूट्यूब चॅनलला तर भेट द्या, तिथे सगळे अपडेट्स मिळतील. यानंतर एक ब्रेक घेऊन आपण परत भेटणार आहोत. पहा फक्त जगाच्या पाठीवर.
जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आता बघूयात इतरही बातम्या। पुरासंदर्भातल्या काही बातम्या येत आहेत। रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे लंडनमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळलाय, त्यामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी आहे। दक्षिण इंग्लंडमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। स्पेनमध्ये लागलेला वणवा विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत। कित्येक एकरमधली वनसंपदा आगीमुळे प्रभावित झाली आहे। ग्रामीण भागातल्या 100 किलोमीटरचा परिसर या आगीमुळे प्रभावित झालाय। इथल्या तापमानात त्यामुळे प्रचंड वाढ झाली आहे। मिलिटरी इमर्जन्सी युनिटसह जवळपास 300हून अधिक अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा अतोनात प्रयत्न करत आहेत। आग विझवण्यासाठी विमानांची हेलिकॉप्टर्सची देखील मदत घेतली जाते। हेलिकॉप्टरच्या मदतीनं उंच डोंगर परिसरातल्या वणव्यावर पाण्याचा फवारे मारले जात आहेत। बातमी आहे शांघायच्या दक्षिणेकडच्या किनाऱ्यावर रविवारी इन्फा चक्रीवादळानं धडक दिली, त्यामुळे विमान कंपन्यांना अनेक उड्डाणं रद्द करावी लागली। सोबतच सुरक्षेच्या कारणास्तव घरातच राहण्याचे आदेश यावेळी नागरिकांना देण्यात आले। वादळामुळे मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिलाय। शांघाय पुडोंग आणि शांघाय होम किएवो या विमानतळावरची शेकडो विमान उड्डाणं त्यावेळी रद्द करावी लागली आहेत। शांघायच्या दक्षिणेकडच्या बंदर शहर निंगबोलाला जाणारी रेल्वे सेवाही वादळामुळे थांबवण्यात आल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिन्यांकडून देण्यात आली। जिंगाजान प्रांतातल्या शाळा, बाजारपेठा आणि व्यवसायही बंद ठेवण्यात आले। पुढची बातमी बेल्जियमची भयानक पूरस्थिती आणि पाणी ओसरल्यानंतर इथले नागरिक आता स्वच्छता मोहीम राबवताना दिसत आहेत। ब्रसेल्सच्या इथे दक्षिण पूर्वेकडच्या नामूळ आणि वालून या प्रांतांना शनिवारच्या महापुराच्या वेळी भीषण फटका बसलाय आणि तिथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। गेल्या आठवड्यात बेल्जियममध्ये 36 नागरिकांचा दुर्दैवी अंत ओढवला होता। चीनमधल्या ज्या शहरात पूर आला होता या पूरग्रस्त भागात मदतकार्य पोहोचवण्याचं काम सुरू आहे। इथले 63 लोक मृत्युमुखी पडलेत। पूरग्रस्तांपर्यंत अन्न पाण्याची मदत पोहोचवली जाते। स्थानिकांकडून पुरामुळे साचलेला गाळ आणि चिखल बाजूला केला जातोय। रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे इथे पूर आला होता। आग लागल्याने इटालियन बेट सार्डिनियावरच्या अनेक छोट्या शहरांमधले सुमारे 400 जणांना घरातून बाहेर काढण्यात आलं। आगीमुळे घरांचं मोठं नुकसान झालंय। ज्या भागांमध्ये ही आग पसरली त्यातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी त्यांना नेण्यात आलंय। उत्तर कॅलिफोर्नियामध्ये आगीच्या ज्वाळांनी अनेक घरं उद्ध्वस्त झाली आहेत। पसरत चाललेल्या वणव्यामुळे वन्यक्षेत्राचा खूप मोठा भाग प्रभावित झालाय। 14 जुलैपासून हा वणवा लागलाय। आतापर्यंत कित्येक हजार एकरवर असलेल्या आगीनं मोठं नुकसान झालंय। दुर्गम भागात आग लागल्यामुळे विझवण्यात ही मोठ्या अडचणींचा सामना अग्निशमन दलाच्या जवानांना करावा लागतोय। रशियन नौदलाच्या 325व्या वर्धापन दिनानिमित्तानं नौदल परेड पार पडली। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या उपस्थितीत झालेल्या परेडमध्ये नौदलाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवण्यात आलं। रशियन नेव्ही डे परेडमध्ये इराण, भारत आणि पाकिस्तानच्या नौदलांनीही सहभाग घेतला। यावेळी संबोधित करताना पुतीन यांनी नौदलाचं कौतुक केलं। दरवर्षी 25 जुलैला रशियन नेव्ही डे साजरा होतो। पश्चिम आफ्रिकन देश गिनिया इथल्या ऑलिम्पिक पात्रता संघाचा एक छोटा गट टोक्योमध्ये दाखल झालाय। या ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या अवघ्या 2 दिवस आधी कोरोना कारणास्तव या देशानं खरं तर खेळात सहभागी होत नसल्याचं जाहीर केलं होतं, पण परत त्यांनी स्पर्धेतून बाहेर होण्याचा निर्णय बदलला आणि आता त्यांनी त्यांच्या 5 खेळाडूंना जपानला म्हणजेच टोकियोला देखील आता तिथे पाठवलं, जिथे ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत। ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकल्यामुळे आनंद झाल्याची भावना हे खेळाडू व्यक्त करतात। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स तुम्ही आमच्या YouTube चॅनलला देखील भेट देऊन पाहू शकताय। सगळ्या बातम्यांचे व्हिडिओज आणि अपडेट्ससाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बातम्यांच्या अपडेट्ससाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।